मंडळी, मुंबई महानगरपालिकेवर आपला महापौर बसवण्याची ठाकरेंची शेवटची आशा आज संपली। ज्याच्यासाठी ठाकरेंनी देवाचा धावा केला, पण त्यांना देव पावला नाही। शिवसेनेची जन्मभूमी, कर्मभूमी आणि सत्तेचा गड असलेल्या मुंबईत 25 वर्षाच्या सत्तेनंतर त्यांचा महापौर नसणार हे आता स्पष्ट झालं। त्यामुळे मुंबईत आपला महापौर बसवण्याची त्यांची शेवटची आशा आज मावळल्यानंतर एक नवं राजकीय महानाट्य घडलं। मुंबई महापालिकेमध्ये त्यांचा महापौर नसणं हे केवळ एक पद गमावण्या इतकी बाब नाहीये। मुंबईवरचा राजकीय वर्चस्वाच्या कथेला लागलेला हा पूर्ण विराम आहे। महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत अनुसूचित जमातीचं जर आरक्षण निघालं असतं तर आपला महापौर बसू शकेल ही त्यांची आशा होती। कारण अनुसूचित जमातीचे नगरसेवक फक्त ठाकरेंकडे होते, पण ही आरक्षण सोडतच आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर सवाल उपस्थित केलाय। आधी ईव्हीएम, निवडणूक आयोग आणि त्यानंतर आता ही सगळी प्रक्रिया सुद्धा वादात सापडली। मात्र प्रशासनाचं स्पष्ट म्हणणं आहे की हे तांत्रिक कारणं आहेत आणि त्या कारणामुळे त्यांनी हे आक्षेप फेटाळले। सत्ताधारी याला रडीचा डाव आणि रडार म्हणतायत। तिकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आरक्षणासाठी जी सोडत केली ती फिक्सिंग आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली। शिवाय विरोधक आरोप करतायत की भाजपच्या ताब्यात असलेल्या प्रमुख महापालिका खुल्या कशा झाल्या बरं? हा निवळ योगायोग आहे की सत्तेची आखणी आहे? सत्ताधाऱ्यांना राजकीय लाभ होईल तिथं खुला प्रवर्ग आणि जिथं विरोधकांची शक्यता आहे तिथं आरक्षणाचा अडसर। हे जे सांगितलं जातंय ते चित्र वास्तव आहे की सोयीस्कर राजकीय अर्थ काढला जातोय? खरं तर लोकशाही व्यवस्थित सोडत हा निष्पक्षतेचं एक प्रतीक मानलं जातं। मात्र जेव्हा त्याच सोडतीवर अविश्वास व्यक्त केला जातो तेव्हा लोकशाही प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर आघात होतो। सत्ताधारी आणि विरोधकांच्या दाव्या प्रतिदाव्यांमुळे आरक्षणाची ही सगळी प्रक्रिया लोकशाहीतली एक तांत्रिक बाब न ठरता सत्ता संघर्षाचं प्रमुख रणांगण बनली। कारण आज महापौर पदाचं आरक्षण हा विषय जितका कायदेशीर आहे तितका तो भावनिक आणि प्रतिकात्मक सुद्धा आहे। कारण महापौर म्हणजे फक्त प्रशासकीय प्रमुख नाहीये, शहराच्या राजकीय आत्म्याचं प्रतिनिधित्व आहे। मुंबईच्या बाबतीत तर हे अधिक ठळकपणे जाणवतं आणि त्यामुळेच ठाकरेंना एक शेवटची जी आशा होती की आपला महापौर बसेल ती निवडली। पण या सगळ्या प्रक्रियेवरून जे राजकीय घमासान सध्या सुरू आहे त्यावरून काही मूलभूत सवाल उपस्थित झालेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। या सगळ्या अनुषंगानं आपण मान्यवर पाहुण्यांशी बोलूया। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी जोडले गेलेले आहेत मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या ज्यांनी आज आक्षेप घेतला, किशोरीताई पेडणेकर। ताई, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आहेत। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार आहेत। किशोरजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। थोड्याच वेळात अनंत कळसे सर आपल्यासोबत विधिमंडळाचे माजी सचिव हे सुद्धा जोडले जाणार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। पण किशोरीताई, चर्चेची सुरुवात तुमच्यापासून। तुमच्या मनासारखं झालं नाही म्हणून हे आरोप आहेत? जे तुम्हाला हवं होतं ते झालं नाही, तुमची आशा मावळली म्हणून हे आरोप आहेत? की खरंच या सगळ्यामध्ये चुकीचं काही घडलेलं आहे आणि घडलेलं असेल तर ते काय आहे, आम्हाला थोडं समजून सांगा। मुळामध्ये आपण जे आता प्रश्न केलात, आमच्या इथे मनाच्या इच्छेचा इथे प्रश्नच आता येत नाही। कारण ही सगळी प्रक्रिया निवडणूक झाल्यानंतर झालीये। बर, त्यामुळे तो आता प्रश्न येत नाही की आकड्याची गणितं लागून गेली आहेत आणि आम्ही तेवढे नक्कीच मॅच्युअर्ड आहोत की लागलेली गणितं त्याला आम्ही स्वीकारलंय। ज्या गोष्टी घडल्या मुळामध्ये सोडत काढताना प्रत्येकाला जे सोडतीला आले होते त्यांना फोन मध्ये करायला द्यायला पाहिजे होतं, कारण आपलं हे ओपन होतं ना। हो, तर ते ज्या माधुरी मिसाळ मंत्री महोदय
त्यांनी बंदी केली. का केली ह्याचा प्रश्नाचं उत्तर त्यांनी तिथेही दिलं नाही आणि आत्ताच्या प्रश्नामध्ये पण त्यांनी पण दिलेलं मोबाईल तर दिसत दिसत नाही. आहेत ताई दृश्यांमध्ये. हा म्हणजे ते त्यांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये बर बर. त्यांनी जे लावलेले कॅमेरे ते तुम्हाला दिले ओके ओके. एवं तुमचा मीडिया पण बाहेर काढला. बर. दुसरा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही सगळी आरक्षण टाकून निवडणूक लढवली हा की SC ST वगैरे ह्याला तुम्ही मी मुंबईसाठी आधी बोलेन. हा हा. तर जर जेव्हा ST निघालं तेव्हा तुम्ही मुंबई का नाही टाकली हा पहिला प्रश्न. तुम्ही तिथे गेल्यावर सांगता 3च्या वर असेल त्यांना टाकणार. हा मग निवडणूक लढवताना ती 2च का ठेवली हम्म हा एक पहिला प्रश्न. म्हणजे आम्हाला आमच्या मनासारखं घडावा हा प्रश्न नाही, इथे मुंबईचा प्रश्न होता. हा. ठीक आहे. तिसरं, ज्या पद्धतीने ओबीसी 27% एवढी 4.5 वर्ष 3.5 पावणे 4 वर्ष ओबीसीचं आरक्षण लढून घेतलेलं, हा ओबीसीच्या लोकांनी लढून घेतलेलं, त्याच्यामध्ये पण मुंबई टाकली नाही. हम्म. ठीक आहे. आणि हा हे काय अबकड आ ई उ हे पहिल्यांदा हे सगळं होतं, तर तुम्ही ते आधी डिक्लेअर का नाही केलं बर. की अशा पद्धतीने सोडत निघणार आहे. हम्म तिथे गेल्यानंतर म्हणजे आम करायचा कायदा आहे का? हम्म तुम्ही जे म्हणाल ते तिथे काय जास्त तो मीडिया पत्रकार होते हम्म ते ऑब्जेक्शन पेक्षा इतर पक्षाचे हम्म. त्यांनी पण घेतलं, पण लक्ष कुठे होतं त्यांचं? बर. म्हणजे म्हणजे आम्ही विरोधकांचा जो objection आक्षेप आहे देतोय, तो तरी ते फेटाळला गेला, पारदर्शकता नव्हती असं तुमचं म्हणणं आहे. पारदर्शकतेचा प्रश्नच येत नाही. एक तर 11चा टायमिंग दिला आणि 11:45 नंतर चालू केलं. हम्म आणि पारदर्शकतेचा प्रश्न म्हणजे तुम्ही ठरवून आलं आणि ते लोकांसमोर मांडलं. फक्त त्या काचेच्या पेटीतून चिठ्ठ्या टाकल्या. बरं, चिठ्ठ्यांमध्ये पण मंत्रालयाला काय पेपर कमी आहे का? हम्म जर एक चिठ्ठी तुम्ही उघडली, घडी केलेली, ती टाकून द्यायची ना. हम्म नवीन कोरा पेपर पाहिजे ना. हम्म. त्याच चिठ्ठ्या घालत होत्या आणि त्या टाकत होत्या आणि टाकणाऱ्या आणि काढणाऱ्या कोण त्यांच्याच होत्या सगळ्या. बर. कारण आमच्यातल्याला कोणाला तरी उचलायला लावायची होती. ठीक आहे. एवढे वेगळे होते ते. अतिशय महत्वाचा तुम्ही मुद्दा मांडलेला आहे. मी येतो ताई तुमच्याकडे, त्याचं उत्तर सुद्धा मी घेणार आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार आपल्यासोबत आहेत किशोरजी. पण त्याच्या आधी अजून एक आक्षेप, आज एक गंभीर आरोप केला काँग्रेसने, वडेट्टीवारांनी. अतुलजी, तुमचे नेते असं म्हणाले की हे फिक्सिंग आहे, हे सगळं आधी ठरलेलं होतं आणि हा केवळ दिखावा केला गेला. आता जर तुम्ही ही मांडणी करत असाल तर निश्चितपणे तुमच्या हाती काही पुरावे असतील, तुमच्याकडे काहीतरी असं ठोस असेल की बाबा हे असं फिक्सिंग झालेलं आहे, की विरोधकांकडून हा एक नेरेटिव्ह केला जातोय. आधी निवडणुकीवर प्रश्नचिन्ह, इलेक्शन कमिशनवर प्रश्नचिन्ह आणि आता या प्रक्रियेवर सुद्धा प्रश्नचिन्ह. खरं काय आहे आम्हाला समजून घ्यायचंय. आता असं आहे की जिसकी लाठी उसकी भैंस, हां अशा पद्धतीचा कारभार जो आहे तो बीजेपीने चालवला आहे. फक्त मला एक रिवाइंड करून सांगा, अमित साटमनी सेक्शन 19(3) सांगितला होता का? बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट 19(3) हे सांगितलं होता का? ऍक्ट हाच आहे का? सेक्शन हाच आहे का 19(3)? मी चेक करतो. मला चेक करून सांगा, तोपर्यंत मी माझा मुद्दा मांडतो. हां असं आहे विलास, की आरक्षण टाकत असताना सगळ्यात पहिले बघावं लागतं की जिथे ओपनचं आरक्षण पडलेलं आहे त्या महानगरपालिका बाजूला काढून इतर महानगरपालिकेमध्ये ते फिरवावं लागतं आणि मग ती चिठ्ठी उचलून ओपनला टाकावी लागते. तसंच STचं जर असेल, जिथे STचं आरक्षण पडलेलं आहे ते STचं आरक्षण त्या महानगरपालिका बाजूला काढून इतर महानगरपालिकेमध्ये फिरून मग STचं काढावं लागतं. म्हणजे पहिले ST, मग SC, मग OBC आणि मग ओपन, अशा पद्धतीनं काढावं लागतं. आता आमच्या इथे तर 1.5 महिन्यापासूनच सुरू आहे की एक महिला आहे, आमच्या लहान बहिणीसारखीच आहे, भगिनीसारखी आहे, ती झाली तर आम्हाला आनंदच आहे की ती होणार आहे महापौर. हे पहिलेच कसं माहीत होतं? मग ही प्रक्रिया तुम्ही केली का की जिथे ST मिळालं होतं ते त्या महानगरपालिका बाजूला काढून ते आरक्षण पहिले तुम्ही फिरवलं? हे होतं का? तर हे नव्हतं ना. तुम्ही म्हणजे तुम्हाला वाटलं तसं केलं आणि आता किशोरीताई जे सांगत आहे त्याच्यात कुठली पारदर्शकता आहे मला सांगा बरं. पत्रकारांना बाहेर का काढलं तुम्ही? तिथे काय गुप्त मतदान करायचं होतं का? तिथे लकी ड्रॉ काढायचा होता, म्हाडाचे लकी ड्रॉ होतात, इतर लकी ड्रॉ होतात.
ते सगळ्यांसमोर होतात. आणि आतापर्यंत आरक्षणाच्या ज्या सोडती आहे त्या अशाच झालेल्या आहे. 5 वर्षाची मुलगी, छोटा कोणीतरी न्यूट्रल व्यक्ती जो आहे त्याच्याकडनं त्या काढल्या जातात. आणि हे जे नियम सांगत आहे हा नियम तुम्ही सेक्शन सांगा ना, मी आता पाहून सांगतो सेक्शन. मी सांगतो त्यांचं म्हणणं आहे असं ऐकू आलं. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 चा ए नुसार ते म्हणतायत प्रोव्हाइडेड दॅट सच ऑफिसर्स ऑफ मेयर may not be so reserved if the number of councillor to be elected at ward election from the category of the scheduled caste less than 3. शेड्यूल कास्टचं म्हटलं ना, हा शेड्यूल ट्राईब म्हटलंय का? नाही त्याच्यात असं दिलेलं ट्राईब म्हटलंय का? नाही, शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब्स इज लेस दॅन 3 दोन्ही म्हटलंय. मग शेड्यूल कास्ट नाही आहे का 3? शेड्यूल कास्ट 3 नाही आहे, ओबीसी नाही आहे 3च्या वरती. एक्झॅक्टली. मग का नाही टाकलं पहिले? मग एसटी नव्हतं तर मग एससीचं आरक्षण पहिले फिरवायला पाहिजे होतं, मग नंतर ओबीसीचं फिरवायला पाहिजे होतं, मग नंतर ओबीसीचं फिरवायला पाहिजे होतं, आणि मग सर्वात शेवटी ओपनचं येतं. जी मी माहिती घेतली ती माहिती अशी आहे. मग ते का नाही केलं? आमच्या नागपूरमध्ये ओपनला ऑलरेडी रिझर्वेशन होतं. ओपनची महिला जी आहे ती नागपूरमध्ये महापौर राहून गेलेली आहे. मग पुन्हा कसं काय ओपनचं आलं? का ओबीसी नाही आलं, एससी एसटी नाही? ओपनचं नाही तर मग एसटी करायला पाहिजे होतं. आमच्या तिथं आहे 3 पेक्षा जास्त आहेत. आमच्या इथे मला वाटतं 5 की 6 आहेत नागपूरला. मग ते का नाही फिरवलं? ठीक आहे. तर हे सगळं जे आहे ना, आमचे आशिष कुरेशी जे आहेत त्यांना माझा अस्सलाम वालेकुम. अचलपूरसाठी आणि अकोटसाठी. अकोटमध्ये काही त्यांची युती वगैरे कमी झालेली नाही आहे, त्यांनी तुटलेली वगैरे काही नाही आहे. त्यांनी कोऑप्शनमध्ये सपोर्ट घेतलेला आहे MIMचा. तर हे त्यांचं जे आहे हे आतमधली त्यांची बी टीम आहे. आणि ते बरोबर आम्ही हिंदूंना शिव्या देतो, तुम्ही मुसलमानांना शिव्या द्या, आणि या देशामध्ये ध्रुवीकरण करा मतांचं. आम्ही हिंदूंचे मतं घेतो, तुम्ही मुस्लिमांचे मतं घ्या, आणि या देशाचं संविधान जे आहे ते काढून मनुस्मृती लावा. हे मनुस्मृती आहे. तुम्ही SC ST OBC यांचं जे आरक्षण तुम्ही खाल्लेलं आहे आज, ते सरळ सरळ मनुस्मृती लावलेली आहे. आणि संविधानाच्या चौकटीत कशी मनुस्मृती लावल्या जाते हे याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ठीक आहे, मी या देशातल्या बहुजनांनी आहे, महाराष्ट्रातल्या बहुजनांनी समजून घेतलं पाहिजे. किशोर जोरगेवर आपल्या सोबत आहेत आणि आंबेडकरांच्या तुमच्या हे समजून घेतलं पाहिजे. तुमच्या आरोपावर कायदेशीर सुद्धा उत्तर घेणार आहे मी आनंद खडसे सरांकडून. आरोप नाही आहे माझे, मी सबस्टान्शिएट करतोय विथ प्रूफ. ठीक आहे, सबस्टान्शिएट करतोय, आरोप नाही किशोरजी आहे. उत्तर द्या. गंभीर आरोप आहेत दोन्ही बाजूंनी, दोन्ही बाबतीत. जर तुम्ही शेड्यूल ट्राईब बद्दल बोललाय तर शेड्यूल कास्टचे 3 पेक्षा जास्त आहेत ना, मग तुम्ही असं का केलं हा त्यांचा सवाल आहे. हे बघा, काँग्रेसचं आणि शिवसेनेचं उभाटाचं हे नेहमीच राहिलं. जी संविधानिक प्रक्रिया जी राबवली जाते, अरे तुम्ही नियमावर बोला ना. मी नियमावरच बोलतोय. हे आमदार आहेत, जरा आमदारांसारखं बोलायला सांगा. प्लीज, मी दोघांनाही थांबवतो, त्यांना उत्तर देऊ द्या. मी तुम्हाला वेळ दिला, त्यांना उत्तर, त्यांच्या वेळेत तुम्ही बोलू नका प्लीज, माझी विनंती आहे. किशोरीताई इतकं होऊ नका, मला बोलू द्या तुम्ही. हे बघा की या ठिकाणी जे आरक्षण काढलं गेलेलं आहे ते कायद्याला धरून अनुसरून काढलं गेलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी 3 पेक्षा कमी सदस्य आहे ते त्या ठिकाणी बाद केल्या गेलेलं आहे आणि त्या पद्धतीचं केलं गेलेलं आहे. आता मला एक सांगा, शेड्यूल कास्ट त्यांचं म्हणणं आहे शेड्यूल कास्टचे 3 पेक्षा जास्त आहेत ना. शेड्यूल कास्टचे 3 पेक्षा जास्ती आहे तर ती कायद्यात तरतूद आहे ना, त्याची तुम्ही हे करा ना. तुम्ही कायदे तज्ञ आहात, उद्या तुम्ही कोर्टात जा, त्याची माहिती घ्या, सर्व करा आणि त्यामध्ये आता मला एक सांगा, चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला आलेली आहे. आता काय तिथे काँग्रेस उमेदवार देणार नाही आहे का? ओबीसी महिला त्यांना तिथे नको आहे का? याचं तो उत्तर दिलं पाहिजे. अगोदरच ठरवायचं. वडेट्टीवर बोलले की मी 2 दिवसाच्या अगोदरपासून बोलतोय, असं कसं शक्य? जे आलं त्याच्यावर आपण बोलायचं नाही. काहीतरी संविधान प्रक्रियेवर आपण आक्षेप घेत राहायचं आणि ते काहीतरी एक मीडियाच्या माध्यमातून वेगळा नरेटिव्ह सेट करायचा, ही भूमिका काँग्रेसची आणि उभाटाची राहिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचे आक्षेप घेतले जातात. बर, अतुलजी पटकन एक कमेंट तुमची, नंतर मला आनंद सरांकडे जायचं, समजून घ्यायचं मला थोडस. नाही, अतिशय दुर्दैवी आहे की किशोर भाऊनी जरा मला निघायचं आहे, मी जाऊ का? एसटी एससीचं आरक्षण का नाही टाकलं मुंबईसाठी, हे याचं उत्तर दिलं नाही. नागपूरमध्ये ती आमची भगिनी आहे म्हणून मी बोलणार नाही, ते नाव योग्य नाही. तिच्या नशिबात असेल तर व्हायला पाहिजे. आणि ते सांगतात की तुम्ही देणार नाही का? अहो तुम्ही न्याय करा ना.
एसटीचा एसटीला द्या, एससीचं एससीला द्या, ओबीसीचं ओबीसीला द्या. मनुस्मृती सोबत गेले का तुम्ही किशोर भाऊ? तुम्ही गेले का मनुस्मृती सोबत? त्या संविधानामुळे तुम्ही आमदार झालेले आहात किशोर भाऊ. 100% त्याची मला माहिती आहे तुम्ही किती पूर्ण कल्पना आहे. संघर्ष करून आले इथपर्यंत. त्याची जाणीव ते आहे. संविधान लागू तुम्हाला होतं ना, त्याची काही जाणीव म्हणून तुम्ही करून आमदार झाले देण्याची किशोर भाऊ. आवश्यकता हे नाहीये. बीजेपी मला सोबत झालं माहिती ना आहे. तुमचं, ते आमदारकी पद पण चाललं जाईल. उद्या ठीक आहे. उद्या ठीक आहे, जे ठीक आहे. एससी एसटी ओबीसीसाठी मला- आरक्षण या संविधानाने दिलेलं आहे, त्याच्यामुळे अनेक लोक जे आहे मोठ्या मोठ्या पदावर बसलेले आहेत. अतुलजी ते संपत मला आनंद असताना सरांकडून किशोर थोडं भाऊ समजून त्यांची घेऊ द्या, बाजू देता. प्रेक्षकांना समजून सांगू द्यात. तुम्ही त्यांची बाजू आनंद देता, सर, किशोर भाऊ. ही सगळी जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये प्रिन्सिपल ऑफ प्रिझर्वेशन खूप महत्वाचं असतं. ते पाळलं गेलं असं तुम्हाला वाटतंय का? मुळात प्रश्न हा पडलेला आहे की आधी आरक्षण सोडत काढली जाते, नंतर निवडणुका होतात. हे का आता जे घडलंय ते योग्य आहे? आणि एकूण प्रक्रियेच्या बद्दल जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ते खरोखरच महत्वाचे आहेत की नाही, तो राजकीय नेरेटिव्ह वाटतं तुम्हाला? नाही, यामध्ये एक असं आहे की ही आरक्षणाची जी सोडत काढली जाते प्रायमाफेसी, मला असं दिसतंय की ती रोटेशन पद्धतीने काढली जाते. हा, कारण ह्या सर्व प्रवर्गाला न्याय मिळावा असा जो आरक्षणाचा उद्देश आहे, 73वी आणि 74वी जी घटनादुरुस्ती आहे त्यामध्ये हाच उद्देश आहे आरक्षण ठेवण्याचा, की सगळ्या प्रवर्गाला एससी एसटी आणि महाराष्ट्राने विशेषतः ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे, महिलेला दिलेलं आहे. त्यामुळे या सर्व प्रवर्गाला या सगळ्या राजकीय प्रक्रियेमध्ये न्याय मिळावा हा एक आरक्षणाचा उद्देश आहे. आता यामध्ये मग जो नियम जो बघितला आहे, करेक्ट. 3 जर सदस्य एखाद्या याचे नसतील, प्रवर्गाचे नसतील, तर त्यांचं आरक्षण काढू नये असं कायद्यामध्ये काहीतरी बघितलंय आपण, तो कलम बघितलेला आहे. पण आरक्षण हे रोटेशन पद्धतीने काढलं जातं. रोटेशन म्हणजे चक्राकार पद्धतीने. एकाचं आरक्षण संपल्यानंतर दुसऱ्या प्रवर्गाला संधी मिळायला पाहिजे, दुसऱ्याचं संपल्यानंतर तिसऱ्या प्रवर्गाला संधी मिळाली पाहिजे. म्हणजे असं प्रायमाफेसी चक्रदर्शनी असं दिसतंय ते कायद्याप्रमाणे. आता यामध्ये मला वाटतं मुंबईचा विचार केला तर मागच्या वेळेस खुल्या प्रवर्गाला आरक्षण होतं. आता यावेळेस परत ते खुल्या प्रवर्गाला आरक्षण गेलेलं आहे. तर याची जी प्रक्रिया आहे ही आता राबवली गेलेली आहे आणि एसटी साठी निघालेलं नाही. ते 3 नसल्यामुळे एसटी होती, ओबीसी होती, महिला होती, याचं काय प्रक्रिया एक्झॅक्टली आता ही तपासायला पाहिजे. आणि हे कायद्याचा प्रश्न आहे तो, आणि याच्या कायद्याच्या सर्व अंगाने कळसे सर, त्याच्यावर अभिप्राय देत आहे. कळसे सर, अशी मांडणी केली जाते की अनेक दिवस निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळे रोटेशन बदललेलं आहे. असं बदलता येतं का कायद्यानुसार? आणि याचा जो अर्थ घेतला जातोय तो सोयीस्कर अर्थ आहे का, जो आता मी कायदा वाचून दाखवला, त्याच्यातलं सेक्शन वाचून दाखवलं? नाही, यामध्ये आता जो कायद्याच्या तरतुदी ज्या आहे कलमामध्ये, हा, आणि जो मुद्दा मांडला सर की हे रोटेशन बरेच दिवस निवडणुका झाल्या नसल्यामुळे बदललं गेलं असावं. पण हा शेवटी कसं आहे, कायदेशीर प्रश्न आहे. यातल्या सगळ्या कायद्याच्या तरतुदी वाचाव्या लागतील, बघाव्या लागतील, आणि त्यानंतर त्याच्यात निश्चित असं मत देता येईल असं मला वाटतं. किशोरीताई, त्यामुळे हे जर अन्याय झाला तुमच्यावर, ते म्हणतात तुमच्यावर अन्याय झालाय ना, नाही, जा हा कोर्टामध्ये आमच्यावर अन्याय- आणि दाद मागा. जाणार आहेत का तुम्ही कोर्टात? मुळामध्ये हा आमच्यावर अन्याय आम्ही म्हणतच नाहीये. मी मगाशीच हे सांगितलंय, जे राजकीय माइंडेड येतं लोकांचं आकड्याच्या गणितामध्ये, ते आम्ही मान्य केलंय. आम्ही आमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी हे बोलत नाहीये. हे जे आम्ही म्हणतोय ओबीसी महिला, जे आज आरक्षणाला वेळ झाला, वेळ कळलं तुमचा मुद्दा इलेक्शनला वेळ कळला. झाला. माझा प्रश्न हा आहे ओबीसीचा की जर आरक्षण हे मिळण्याला वेळ बेकायदेशीर झाला. झालेलं आहे असं तुमचं मत आहे, तर 100% तुम्ही कायदेशीर दाद मागणार का? तुम्ही पुढे काय हो, करणार? ते आमच्या म्हणतात जा पक्षाने ती कोर्टामध्ये. दखल घेतली आहे आणि ती मागणारच. पण ते आता जे आमचं धनुष्यबाण आणि आमची जी लढाई चालली आहे, तारीख पे तारीख, हेच जर या देशात होणार असेल तर कसल्या दादी मागताय? म्हणजे आम्ही जे चुकीचं घडतंय ते मांडायचं पण नाही. मग जे अतुल लोंढे म्हणाले मनुस्मृती, मी तर म्हणते ही दंडेलशाही आहे. हा, या किशोर भाऊ- मॅडम होत्या, किशोर भाऊ, त्यांनी जिसकी लाठी उत्तर उसकी त्यावेळेला भैंस, काय दिलं? जिसकी लाठी उसकी आम्ही भैंस, निश्चित दंडेलशाही करून आहे असं ते गेल्यानंतर म्हणतायत. पोपटासारख्या बोलल्या असतील तर हे चुकीचं आहे. आजही म्हणते हे चुकीचं आहे. किशोर भाऊ बोला. दंडेलशाही आहे ही, जिसकी लाठी उसकी भैंस, अशा पद्धतीनं कारभार सुरू आहे. कायद्याचं काही इतर राहिलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. किशोरीताई आमच्या ज्येष्ठ भगिनी आहेत. आज त्यांच्या एकदम भावना तीव्र दिसत आहे. कुठेतरी त्यांच्या भावनांचा आम्ही नाही, सन्मानही करतो. उगाचच
तुम्ही नको ते नरेटिव्ह पसरवू नका, अजिबात ताई, नाही साहेब. नरेटिव्ह पसरवण्याचं काम आमचं नाही अजिबात आहे ताई. नाही. बघा, चुकीचा एका नरेटिव्ह महिलेला पसरवण्याचं जर- काम तुम्ही केलेलं आहे. महिलेला, चुकीचा नरेटिव्ह पसरवून तुम्ही तिला जर न्याय लोकसभेमध्ये मिळतो यश तर आम्हाला मिळवलेलं आनंद आहे. आहे. जेव्हा लोकांना कळलं की पण या मग ठिकाणी SC, ST जो वर नरेटिव्ह तुमचा द्वेष पसरवला आहे गेला का? हा चुकीचा आहे. OBC आणि इतका वरती घवघवीत तुमचा आहे. राग आहे त्या का? एक एक जण, एक एक जण. नगरपालिकांमध्ये आणि विधानसभेमध्ये मिळालेला आहे, महानगरपालिकांमध्ये मिळालेला आहे ताई. चुकीचा नरेटिव्ह पसरवण्याचं काम तुमचं आहे, आमचं नाही आहे. या ठिकाणी जो प्रश्न मुद्दा आम्ही उपस्थित ते झालेला कबूल आहे. केलंय ना. पण किशोरजी तुम्ही, आमदार आहात, कायदेशीर त्यामुळे तुम्ही दृष्ट्या असं कुठेतरी narrative कायदेशीर नको दृष्ट्या तिकडे त्याचं नेऊ पालन नका. झालंय का खरं? मुद्द्याचं बोला. हे बघा, या ठिकाणी जर यांना असं वाटत असेल की या ठिकाणी चुकीचं झालेलं आहे, निश्चितपणे यांनी कोर्टामध्ये जावं, त्या ठिकाणी आपली म्हणणं मांडावं आणि या ठिकाणी त्याचा निर्णय कोर्ट करेल. प्रत्येक गोष्टी संवैधानिक प्रत्येक प्रक्रियेवर आपण बोलायचं, शाहीपासून बोलायचं. हा. मतदान झाल्या शाही ही चुकीची आहे हे इथं सुरू करून दिलं. होतीच प्रत्येक ना हो. संविधान हे प्रक्रियेवर आम्ही या नाही ठिकाणी म्हटलं. बोलायचं. अख्खं त्या नागरिक कशा चुकीच्या दाखवत होते, आहे, आम्ही कसं कुठे चुकीचं म्हटलं. करत आहे. त्या राज्याला बदनाम करण्याचं एक प्रकारचे काम आहे. जे मॅन्डेट मिळालं त्याचा विचार करा तुम्ही. आणि एवढं का तुम्हाला मॅन्डेट मिळाल्यावर तोही सांभाळता येत नाही. चंद्रपूरमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्वतःची सत्ता स्थापन करता येत नाहीये. दोन नेते आपसात भांडत आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी जर ओबीसी महिलांना मिळालेला आहे, इथल्याबद्दल काय बोलायचं आहे का तुम्हाला? जर तुम्हाला वाटत आहे की या कायद्याला अनुसरून नाही आहे, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही किशोरजी, अजून एक आक्षेप आहे, अजून एक आक्षेप आहे. सगळ्या महत्वाच्या भाजपच्या ताब्यात असलेल्या सगळ्या महानगरपालिका त्या खुल्या कशा झाल्या हा पण एक आक्षेप त्यांच्याकडून नोंदवला जातोय. हे सत्ताधाऱ्यांच्या सोयीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. चंद्रपूरची महानगरपालिका ही खुली कुठे आहे? ती भाजपच्या ताब्यात होती. ती भाजपच्या ताब्यात होती. या ठिकाणी आता नाही OBC म्हणता येत महिला ते. आली आहे. हा अतुलजी शेवटची कमेंट, वेळ संपलाय माझा. हा नाही, दुर्दैव आहे किशोर सगळं जोरगेवारे चुकीचं स्वतः घडलेलं आहे. हे दलित दुर्दैव आहे या कुटुंबातून महाराष्ट्रात येतात, आणि गरीब कुटुंबातून येतात. ज्या काय? संविधानात त्यांना अधिकार दिला त्या संविधानाचा अधिकार इतर लोकांसाठी वाचवला पाहिजे याची ते लढाई न लढता भाजपच्या मनस्मृतीची लढाई लढतात आहे. हे दुर्दैव आहे आजचं. सोयीसाठी राजकारणासाठी आपण काय करतो आहे याचं भान नसलेलं हे आहे. जे आता कळसे सरांनी सांगितलं ते मी जे सांगितलं तेच त्यांनी सांगितलेलं आहे की ST ओपन नसेल तर ST नसेल तर OBC, SC नसेल तर OBC, पुन्हा मग ओपन, असं ते चक्राकार पद्धतीने काढण्याच्या ऐवजी सोयीने काढलेलं आहे. आमच्या नागपूरला तर होतं ना ओपन, मग पुन्हा कसं काय ओपन आलं महिला? मुंबईला होतं, मग पुन्हा कसं काय आलं? तर हे सगळं जे आहे फिक्सिंग आहे. शाही तुमची मिटत होती हे पूर्ण जगानी पाहिलेलं आहे आणि तुम्ही लोकशाही वेटीस धरलेली आहे. घपलेबाजी करून तुम्ही निवडून येता हे स्पष्टपणे सगळीकडे दिसत आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय कायदा घेता, तुम्ही सांगता कोर्टात जा, कोर्टात 5 वर्ष निकाल मिळाल्यानंतर काय करायचं? शकते का? काय करायचं सांग ना, विलास सांगा ना. तुम्ही न्यायालयामध्ये जायचं 5 वर्ष संपल्यावर काय करायचं? 5 वर्ष संपल्यावर काय करायचं? 2023 पासून प्लीज 2022 पासून लढाई सुरू आहे न्यायालयाची. अजूनपर्यंत चिन्ह कोणाचं हे माहित नाही आहे. आपल्याला संस्थांवर विश्वास ठेवावा लागेल. अजून निकाल लागला नाही, तुम्ही न्यायालय सांगता. ठीक आहे, कळसे सर शेवटची कमेंट. तुम्ही न्यायालय सांगता. प्लीज कळसे सर, न्यायालयात याबद्दल दाद मागता येऊ शकते का? निश्चितच दाद मागता येऊ शकते, कारण एखादा कायद्याचा मागता येईल प्रश्न ना, पण ते असतो न्यायालयाचा निकाल तर आला पाहिजे ना वेळेत. न्यायालयात जाता येईल. त्याला काय, हे प्रक्रिया संपल्यानंतर जाता येईल. बर, प्रक्रिया संपल्या आणि ती कदाचित बदलू शकते जर चुकीचं घडलं असेल तर. निश्चितच बदलू शकेल. ठीक आहे, हायकोर्टला आणि फायदा सर्वोच्च काय आहे? ठीक आहे. पण आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्या आरोप प्रत्यारोपांच्या नंतर मूलभूत या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरती हा प्रश्नचिन्ह जे उपस्थित केलं गेलेलं आहे ते लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या लोकशाही व्यवस्थेतल्या प्रत्येक संस्थेवर अशा प्रकारचं संशयाचं धुकं निर्माण होणं हे काही योग्य नाही आहे. पण न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून हे कळेल की हे चुकीचं झालंय की बरोबर झालंय. पण सध्या तरी राजकीय घमासान सुरू आहे. या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. पण प्रेक्षक